चला भारताच्या इतिहासातील एका अशा घटनेबद्दल बोलूया ज्याने सगळं काही बदलून टाकलं. आज आपण 1857च्या त्या महासंग्रामाची कहाणी पाहणार आहोत. एक अशी घटना जिने केवळ एका बलाढ्य साम्राज्यालाच आव्हान दिलं नाही, तर भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्याची खरी पायाभरणी केली. एका साध्या बंदुकीच्या कारतुसामुळे अख्खं साम्राज्य हलू शकतं का? ऐकायला थोडं विचित्र वाटतं नाही का? पण खरं सांगायचं तर 1857च्या क्रांतीची सगळी कहाणी ह्याच एका प्रश्नामध्ये दडलेली आहे. चला तर मग या प्रश्नाच्या मुळाशी जाऊया आणि पाहूया की एका लहानशा कारतुसामुळे एवढा मोठा वणवा कसा काय पेटला. प्रत्येक मोठ्या वादळाची सुरुवात एका छोट्याशा ठिणगीतूनच होते आणि 1857च्या बाबतीत ती ठिणगी होती एक साधी दिसणारी पण अत्यंत स्फोटक वस्तू, बंदुकीची एक नवीन कारतूस. तर गोष्ट आहे एनफिल्ड P53 रायफलची. हे बघा, हे काय साधंसुद्धा शस्त्र नव्हतं. जुन्या बंदुकांच्या तुलनेत खूपच अचूक, खूपच शक्तिशाली. पण खरी अडचण होती ती वापरण्याच्या पद्धतीत. सैनिकांना ती कारतूस बंदुकीत भरण्याआधी तिचं टोक दाताने तोडावं लागायचं आणि इथूनच सगळ्या वादाला सुरुवात झाली. आता विचार कराव, ही फक्त एक कारतूस नव्हती, हा थेट धर्मावर हल्ला होता. हिंदूंसाठी गाय म्हणजे आई समान पवित्र आणि मुस्लिमांसाठी डुक्कर पूर्णपणे निषिद्ध. त्यामुळे या कारतुसाला दाताने तोडणं म्हणजे दोन्ही धर्मांचा सगळ्यात मोठा अपमान होता आणि हे सहन करणं शक्यच नव्हतं. आणि जेव्हा शिपायांनी याबद्दल आवाज उठवला तेव्हा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी काय केलं? त्यांनी त्यांच्या भावना समजून घेतल्या का? नाही. उलट त्यांनी प्रकरण अजूनच बिघडवलं. त्यांनी म्हटलं, ठीक आहे, तुम्हाला अडचण आहे ना, मग स्वतःचं तोप किंवा तेल वापरून काळतुसं बनवा. या उत्तरामुळे शिपायांचा जो संशय होता तो आता खात्रीत बदलला. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती कारतूस फक्त एक निमित्त होती, एक ठिणगी. खरा दारुगोळा तर गेल्या 100 वर्षांपासून जमा होत होता. चला पाहूया की हा असंतोषाचा भडका नेमका कशामुळे पेटला होता. सगळ्यात आधी राजकीय कारणं. लॉर्ड डलहौसीचं खालसा धोरण तर सगळ्यांनाच माहीत असेल. ज्या राज्याला वारस नाही ते राज्य थेट ब्रिटिश साम्राज्यात सामील करायचं. यामुळे अनेक संस्थानिक अक्षरशः रस्त्यावर आले होते. आणि त्यातच एक भविष्यवाणी लोकांमध्ये फिरत होती की 1757च्या प्लासीच्या लढाईनंतर बरोबर 100 वर्षांनी म्हणजे 1857मध्ये ब्रिटिशांची सत्ता संपणार. याने लोकांना एक वेगळंच बळ दिलं होतं. आता आर्थिक आघाडीवर पाहूया. ईस्ट इंडिया कंपनीने टॅक्स इतका वाढवला होता की सामान्य माणूस, शेतकरी, जमीनदार सगळेच मिटाकुटीला आले होते. अनेकांच्या जमिनी सावकारांनी हडपल्या. आणि इतकंच नाही, कंपनीच्या धोरणांमुळे भारताचा जो पारंपरिक उद्योग होता तोही जवळजवळ संपला होता. म्हणजे पोटा पाण्याचा प्रश्नच गंभीर झाला होता. आणि मग सैनिक ज्यांच्यामुळे हा उठाव सुरू झाला त्यांची अवस्था तर आणखीच बिकट होती. पगार कमी होता, प्रमोशन मिळत नव्हतं, वरून त्यांना मिळणारं खास भत्ता पण बंद केला. आणि कहर म्हणजे 1856चा कायदा. यानुसार त्यांना समुद्र ओलांडून कुठेही लढायला जावं लागायचं, ज्याला काळं पाणी ओलांडणं म्हणत. आणि ते त्यांच्या धर्माच्या विरोधात होतं. त्यात भर म्हणून काही ब्रिटिश अधिकारी उघडपणे ख्रिस्ती धर्माचा प्रचार करायचे. म्हणजे चारी बाजूंनी कोंडी झाली होती. याच सगळ्या असंतोषातून राणी लक्ष्मीबाईंसारख्या नेत्या उभ्या राहिल्या. जेव्हा ब्रिटिशांनी त्यांच्या दत्तक मुलाला राजा मानायला नकार दिला तेव्हा त्यांनी ठणकावून सांगितलं, मैं अपनी झांसी नहीं दूंगी. हा फक्त एक संवाद नव्हता, तो होता ब्रिटिशांविरुद्धच्या संघर्षाचा जाहीरनामाच. तर राजकीय, आर्थिक, लष्करी सगळी कारणे एकत्र आली, ठिणगी पडली आणि बघता बघता संपूर्ण उत्तर भारतात वणवा पेटला. पाहूया ही आग कशी आणि कुठे कुठे पसरली. ही टाईमलाईन बघा, किती वेगाने गोष्टी घडल्या. फेब्रुवारी 1857मध्ये बेरहमपूरमध्ये एक छोटीशी बंडखोरी होते आणि पुढच्याच महिन्यात मेमध्ये मिरठमध्ये मोठा उठाव होतो आणि सैनिक थेट दिल्ली गाठतात. जूनपर्यंत तर लखनौ, झाशी, कानपूर सगळीकडे लढाई सुरू होते. अर्थात ब्रिटिशांनीही जोरदार प्रतिकार केला. सप्टेंबरपर्यंत त्यांनी दिल्ली परत मिळवली आणि 1858च्या मध्यापर्यंत बहुतेक ठिकाणी उठाव दडपून टाकला. हा लढा एकट्या दुकट्याने लढला गेला नाही. याला अनेक शूरवीरांनी नेतृत्व दिला. चला या उठावाच्या काही प्रमुख चेहऱ्यांशी ओळख करून घेऊया. या तक्त्यावरून आपल्याला एक स्पष्ट चित्र मिळतं. दिल्लीमध्ये जरी बहादूर शाह जफर बादशाह होते तरी खरी ताकद होती जनरल बख्त खान यांच्याकडे. लखनौमध्ये बेगम हजरत महल लढत होत्या, कानपूरमध्ये नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे, तर झाशीमध्ये राणी लक्ष्मीबाई. आणि प्रत्येक ठिकाणी त्यांचा सामना होता सर कॉलिन कॅम्पबल, जनरल ह्यू रोज यांसारख्या मुरलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांशी. दिल्लीची गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे. बंडखोरांनी म्हाताऱ्या मुघल सम्राटाला आपला नेता मानलं, ज्यामुळे त्यांना एक राजकीय ओळख मिळाली.
पण मैदानातली सगळी रणनीती आखत होते जनरल बख्तखान. कानपूरमध्ये नानासाहेबांची लढाई ही वैयक्तिक अपमानाची होती. ते शेवटचे पेशवा बाजीराव दुसरे यांचे दत्तक पुत्र. पण ब्रिटिशांनी त्यांना ना पेशवा मानलं ना पेन्शन दिलं. याच अन्यायाविरुद्ध ते उभे राहिले आणि त्यांनी स्वतःला पेशवा घोषित केलं. इतका मोठा उठाव, इतका व्यापक, मग तो अयशस्वी का झाला? अशी कोणती कारणं होती ज्यामुळे ब्रिटिशांना तो मोडून काढणं शक्य झालं? चला याचं विश्लेषण करूया. सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे एकीचा अभाव. प्रत्येक नेता आपापल्या भागासाठी लढत होता. दिल्ली, लखनौ, झाशी यांच्यात ताळमेळ नव्हता. एक कॉमन प्लॅन नव्हता. ब्रिटिशांना हरवल्यानंतर पुढे काय करायचं याचं चित्र कोणाकडेच स्पष्ट नव्हतं. आणि दुसरीकडे होते ब्रिटिश. ते जास्त ऑर्गनाइज्ड होते. त्यांच्याकडे आधुनिक शस्त्र होती, टेलिग्राफसारखी कम्युनिकेशनची साधनं होती आणि एकच सेंट्रल कमांड होती जी आदेश द्यायची. आणि त्यांची सगळ्यात घातक रणनीती होती फोडा आणि राज्य करा. त्यांनी अनेक भारतीय राजांना आपल्या बाजूने करून बंडखोरांना एकटं पाडलं. ही स्लाईड तर सगळं काही सांगून जाते. एका बाजूला विस्कळीत नेतृत्व, वेगवेगळी ध्येय, दुसऱ्या बाजूला एकसंध कमांड आणि एकच लक्ष, सत्ता टिकवणं. आणि हो, हे विसरून चालणार नाही की अनेक भारतीय संस्थानांनी जसं की शीख, राजपूत यांनी ब्रिटिशांना मदत केली. काहींना वाटलं की ब्रिटिशच जास्त स्थिर आहेत, तर काहींची बंडखोर नेत्यांशी जुनी वैरं होती. या अंतर्गत फुटीचा ब्रिटिशांनी पुरेपूर फायदा उचलला. तर मग 1857च्या या उठावाला आपण काय म्हणायचंय? एक अपयश हो, लष्करी दृष्टिकोनातून पाहिलं तर तो अयशस्वी झाला. पण या उठावाने संपूर्ण भारतात राष्ट्रवादाची, एकतेची अशी काही भावना जागवली जी आधी कधीच नव्हती. याच उठावातून पुढे स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा मिळाली. त्यामुळे हा फक्त एक अयशस्वी उठाव होता की भारताच्या स्वातंत्र्याच्या मोठ्या लढाईतला तो पहिला, सगळ्यात महत्त्वाचा अध्याय होता? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.